नमस्कार मंडळी, आम्ही आता आलो आहोत राईस मिलमध्ये सोनाले गावात. आणि हे बघा, भात बघू शकता. या मशीनच्या सहाय्याने वरती भात जातो. बघू शकता कसा भात चाललेला आहे वरती. आणि हे इकडेशी आहे ते मशीनीचंच एक साधन. त्याच्यामध्ये कचरा साईडला होतो, दगडं बिगडं, आणि एका साईडनं पटणी निघते. भात भरडायची मशीन. हे बघ, याच्यातनं पटणी निघत आहे बाहेर. तुम्हाला दाखवतो कशी पटणी आहे. बघा, बिना पावडरची पटणी जी पिकते ती. याच्यात बाजूला दुसरी एक मशीन आहे. ही आहे, ही बघा, ही कोंड्याची मशीन. ही तांदूळ बारीक करायला सांगितलं का ते कोंडा निघतो, ती कोंड्याची मशीन. ही डबल पॉलिश करायची मशीन. ही पूर्ण राईस मिल आहे सोनाले गावची. हे इथेशी तांदूळ निघलेले आहेत, ते भरीत घेतलेत. ही कणी निघते याच्यातून, आणि याच्यातनं मग कणी, याच्यातनं तांदूळ निघत होते. ते आता काही स्टॉप झालेले आहेत. राईस मिल, तांदूळ काढायची मशीन. हे बघा, तांदूळ झालेले आहेत. आणि याच्यात पण तांदूळ आहेत, याच्यात पण तांदूळ आहेत. 6 गोणी तांदूळ निघलेले आहेत, आणि 2 गोणी कणी निघलेले आहेत, आणि एक छोटीशी अशी पटणी निघलेली आहे. 4-5 किलोची काढलेली होती पटणी भाकरींसाठी. हे बघा, तांदूळ एक नंबर क्वालिटीचे. जेवढे आपण पॉलिश करू तेवढे तांदळाचा तुकडा होतो आणि कणी होते याची. कमी पॉलिश केली का चांगले तांदूळ निघतात. तर आम्ही तर सिंगल पॉलिश केलेली आहे. डबल पॉलिश केली काय बघा, याच्यातनं डबल पॉलिश केली का जास्त कोंडा निघतो. हा कोंडा बघा, जनावरांसाठी कोंडा हा वापरला जातो, गाई म्हशींसाठी. तसा आम्ही घेतलेला आहे तो 16 किलो कोंडा. आणि काय घरचे तांदूळ बघा कसे आहेत, घरचे तांदूळ एक नंबर. शेती करा आणि चांगले चांगले खा. तांदूळ राईस मिल, पूर्ण सोनाले गावची राईस मिल बघू शकता.